ही सगळी दुर्घटना जर बघितली तर याच्यामध्ये पालिका आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णी यांनी कमालीचा ढिसाळपणा, हलगर्जीपणा दाखवलेला आहे. ज्या कंपनीला या सगळ्याचं कंत्राट मिळालं होतं ती कंपनी, पालिका आयुक्त, प्रकल्प अधिकारी यांची काही आर्थिक साठगाठ आहे का? कारण या डम्पिंग ग्राउंडच्या भोवती खूप मोठं अर्थकारण आणि राजकारण घडतंय हे स्पष्ट आहे. पण या अर्थकारण आणि राजकारणाचे बळी 9 अतिशय आर्थिक विपन्नावस्थेतले लोक गेलेले आहेत. या अतिशय आर्थिक विपन्नावस्थेत असणाऱ्या त्या 9 लोकांच्या कुटुंबियांना आम्ही भेटलो, त्यांच्याकडनं काही बाबी समजून घेतल्या. या प्रत्येकाच्या मनात एक संताप आहे, चीड आहे, आक्रोश आहे. ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळायला पाहिजे होतं तसं पालिका आयुक्तांनी हाताळलेलं नाही. या सगळ्यांमधली जी काही तथ्य आहेत ती तथ्य आज आम्ही आयुक्तांच्या समोर ठेवणार आहोत. आणि पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त सूर्यवंशी, प्रकल्प अधिकारी संजय सूर्यवंशी, अँटोनी कंपनी आणि त्यांच्यासोबतचे लोक, या सगळ्यांना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा यांच्यावर दाखल झाला पाहिजे, तात्काळ निलंबन झालं पाहिजे आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणारी समिती बसली पाहिजे. यासाठी आम्ही आग्रही राहू. त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आमचे शहर प्रमुख चेतनजी पवार, सगळे पदाधिकारी आम्ही सभागृहाच्या आतली, सभागृहाच्या बाहेरची आणि न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सज्ज असू. एक्झॅक्टली, आम्ही दादांना आज फार दादांची आठवण येते. कारण आज जर दादा असते तर दादा स्वतः घटना घडल्यापासून 2 तासाच्या आत इथे हजर राहिले असते. मागच्या पावसामध्ये एक पूल पडला होता. दादा पहाटे सगळ्यात आधी त्या पुलाच्या जवळ होते. पण दादांच्या सारखी संवेदनशीलता इथल्या कुठल्याही लोकप्रतिनिधीमध्ये येऊ शकत नाही, मुख्यमंत्र्यांमध्ये होऊ शकत नाही. ती दादांची बरोबरी कुणी करू शकत नाही. ती गोष्ट आम्हाला पुन्हा पुन्हा जाणवते. आर्थिक मदत कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर याच्यात कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय ते मुख्यमंत्र्यांनी ठरवावं. पण आता आम्हाला प्रत्यक्ष प्रथम दर्शनी जे दिसतंय त्याच्यामध्ये पालिका आयुक्त आणि पालिकाचे प्रकल्प अधिकारी या दोघांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि सह आरोपी त्याच्यातली कंपनी अँटोनी यांना सुद्धा केलं पाहिजे हे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री अधिकाऱ्यांना पुण्यात घेऊन घटनेची आढावा घेतात पण मुख्यमंत्री अरे पण कचऱ्याच्या ढिगात लोक गेली आहेत. लोक जर कचऱ्याच्या ढिगात गेलेत आणि तुम्ही पंचतारांकित हॉटेलांमध्ये बैठका घेताय तर काय मुख्यमंत्र्यांना तरी संवेदनशीलता आहे की नाही? आर्थिक मदतीबाबत आपण कसं पाहताय? मला आर्थिक मदतीशी घेणं देणंच नाहीये. 5 लाख रुपये दिले म्हणजे जबाबदारी संपते का? 5 लाख आणि 10 लाखाने प्रश्न सुटत नाही. मुळात या प्रत्येकाने आपली कर्तृत्ववान माणसं घरातली गमावलेली आहेत. या प्रत्येकाच्या कुटुंबात जेव्हा जाऊन बघितलं तर कुणाचं लग्न 2 महिन्यापूर्वी झाले, कुणाला 3 वर्षाचं बाळ आहे, कुणाच्या जीवावर बसून खाणारी 10-10, 12-12 माणसं आहेत. त्यामुळे या कुटुंबाचं पुढे काय, हा सगळाच विषय महत्वाचा आहे आणि त्या सगळ्यांवर आम्ही बैजवार चर्चा करू.